शिक्षण आरंभ 2025-2026 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी खूप खूप हार्दिक स्वागत करतो. तर पंचायत समिती शिक्षण विभाग पाथर्डी अंतर्गत या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये हे ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग घेतले जात आहेत. त्या अंतर्गत आज आपण हा वर्ग ऑनलाईन वर्ग या ठिकाणी घेत आहोत. तर या ठिकाणी आज माझ्याकडे जो घटक दिलेला आहे तर तो म्हणजे रांगेतील स्थान. तर या ठिकाणी हा घटक बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये समाविष्ट होतो. तर बुद्धिमत्ता चाचणी ही सगळ्यात दृष्टीनं महत्वाचा घटक आहे, कारण बुद्धिमत्ता चाचणी आपल्या आत्ताच्या परीक्षेलाच नाही तर भविष्यामध्ये जे आपण UPSC MPSC किंवा पोलीस भरती तलाठी भरती कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील तर या ठिकाणी इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि आपल्या शिष्यवृत्तीचे सगळेच विषय त्याच्यासाठी खूप गरजेचे आहेत. म्हणजे फक्त आत्ताच्याच दृष्टीनं हा विषय महत्वाचा नाही तर लॉंग लाईफ आपल्या दृष्टीनं ही शिष्यवृत्ती जो विषय आहे इयत्ता 5वीचा तर तो आपली भविष्याची पायाभरणी करणारा अशा प्रकारचा विषय. आतापर्यंत आपण फक्त काय करत होतो की फक्त परीक्षा म्हणून याच्याकडे पाहत होतो, परंतु आपल्याला भविष्यामध्ये जे काही जॉब प्लेसमेंट इंजिनिअरिंग असेल किंवा आताच तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तर या ठिकाणी इंटेलिजन्स टेस्ट घेतली जाते आणि त्या दृष्टीनं बुद्धिमत्ता चाचणी इंटेलिजन्स टेस्ट याला खूप असं महत्व आहे. आणि त्या अंतर्गत जे कुट प्रश्न येतात तर कुट प्रश्नामध्ये या ठिकाणी जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे रांगेतील स्थान. तर आता कुट प्रश्न कशाला म्हणायचं तर कुट प्रश्न याचा अर्थ गुंतागुंतीचे प्रश्न. म्हणजे ह्या प्रश्नाला आपण थोडस घाबरून जातो किंवा सुरुवातीला गोंधळून जातो, परंतु ज्यावेळेस आपलं हे पूर्ण लेक्चर या ठिकाणी कंप्लीट होईल त्यावेळेस तुमची भीती निश्चितच दूर गेलेली असेल. या टॉपिक मधला कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी तो आपण या ठिकाणी सोडवणार, म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण होणार आहे का. तर या दृष्टीनं आपण रांगेतील स्थान याविषयी आज पाहणार आहोत. तर याच्यामध्ये संकल्पना तर आपण या दृढ करणारच आहोत तुमच्या की वेगवेगळ्या स्लाइडच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ह्या संकल्पना तुमच्या स्पष्ट करणार आहोत, जसं चित्रांच्या साह्याने. आणि त्याच्यानंतर भरपूर अशी उदाहरणं सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर या ठिकाणी जे परीक्षेमध्ये आतापर्यंत येऊन गेलेले प्रश्न आहेत शिष्यवृत्ती परीक्षेला तर ते प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी त्यांचा सुद्धा या ठिकाणी सराव आपण घेणार आहोत. तर या पद्धतीनं हा क्लास आपण पूर्ण वेळ या ठिकाणी पाहायचा आहे, म्हणजे या घटकाविषयी एकही शंका आपली या ठिकाणी राहणार नाही या दृष्टीनं. तर रांगेतील स्थान हे कुट प्रश्नामध्ये येतं. अत्यंत असे गुंतागुंतीचे एकत्र 2-3 प्रकारचे जे प्रश्न आहेत ते एकत्र करून हे विचारलेलं असतं आपल्याला. आणि ज्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेट देऊन एकाग्रतेनं हा घटक समजून घ्याल तर नक्कीच हा घटक तुम्हाला सगळ्यामध्ये सोपा वाटणार आहे. पहा, तर सुरुवातीला मी माझी ओळख करून देतो. मी हेमंत संचिती सर, उपाध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरी, तालुका पाथर्डी. तर या ठिकाणी या घटकाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला आपण पाहू की रांग म्हणजे काय. तर रांग कशाला म्हणायचं तर रांग ही संकल्पना काय आहे तर एका मागोमाग एक किंवा एका शेजारी एक असे सरळ रेषेमध्ये जे व्यक्ती उभे असतात तर या सगळ्यांची मिळून या ठिकाणी रांग तयार होते. तर या ठिकाणी आपण जर या चित्रामध्ये पाहिलं तर या ठिकाणी ही सरळ रांग आहे. पहा, म्हणजे या मध्ये विद्यार्थी एका पाठोपाठ एक अशा पद्धतीनं या ठिकाणी उभे आहेत. मग याला सरळ रांग किंवा उभी रांग असं आपण म्हणू. आणि ही जी आहे त्याच्या शेजारची तर इथं हे जे विद्यार्थी आहेत ते एका शेजारी एक या पद्धतीनं असे उभे राहिलेले आहेत. पहा, म्हणजे याला पण आपण रांग म्हणतो आणि याला सुद्धा रांग म्हणतो, फक्त ही पुढून मागपर्यंत अशा प्रकारची. आणि ही जी रांग आहे ती उजवीकडून डावीकडं या पद्धतीची ही रांग आहे. तर रांग ही संकल्पना या ठिकाणी आपण अधिक स्पष्ट करून घेणार आहोत. परंतु रांग म्हणजे काय
आणि रांग कशाला म्हणायचं आणि त्या किती प्रकारच्या असतात, या ठिकाणी हे संबोध आपला या ठिकाणी स्पष्ट झाला असेल पहा. एका पाठोपाठ एक ही विद्यार्थी उभी राहिलेले आहेत सरळ रेषेमध्ये. या ठिकाणी ही एक रांग झाली आणि या ठिकाणी एका शेजारी एक हे विद्यार्थी उभे आहेत, ही दुसऱ्या प्रकारची या ठिकाणी रांग झालेली आहे. तर मला वाटतं रांग याविषयीचा जो आपला संबोध आहे तो या ठिकाणी स्पष्ट झालेला असेल. आता या ठिकाणी काही रांगेतील स्थानाबाबतच्या या ठिकाणी आपण संकल्पना स्पष्ट करून घेऊया. त्याच्यामध्ये जर स्क्रीनवर आपण या ठिकाणी पाहिलं तर काही विद्यार्थी या ठिकाणी उभे आहेत पहा. आणि ही कोणत्या प्रकारची रांग आहे, तर ही आडव्या प्रकारची रांग आहे पहा. म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत ते एका शेजारी एक या पद्धतीनं या ठिकाणी उभे आहेत पहा. म्हणजे ही जी रांग आहे ती आडवी रांग आहे. आणि या आडव्या रांगेमध्ये याच्यावर अनेक प्रश्न आलेले असतात आणि याची संकल्पना आपली आपण प्रथम स्पष्ट करूया की या ठिकाणी माझ्या जो उजव्या हाताची जी बाजू आहे, तर या ठिकाणी हा जो विद्यार्थी आहे हा हा या ठिकाणी उजवी बाजू आहे पहा. ही माझ्या जो उजव्या हाताला जो आहे तर ती ही उजवी बाजू झाली आणि या ठिकाणी माझ्या डाव्या हाताला जी आहे तर ही झाली डावी बाजू. तर इथून पुढे कोणत्याही उदाहरणामध्ये आपल्याला या ठिकाणी याचा आपल्याला वापर करायचा आहे. जी माझा उजवा हात आहे ती उजवी बाजू त्या रांगेची आणि जो डावा हात आहे ती त्या रांगेची झाली डावी बाजू. तर ही सगळ्यात पहिली महत्वाची संकल्पना आहे पहा. कारण आपल्याला उजवीकडून क्रमांक मोजावा लागतो, डावीकडून सुद्धा क्रमांक मोजावा लागतो आणि त्यावेळेस आपला गोंधळ होऊ नये म्हणून ही गोष्ट आपण सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायची आहे की उजवीकडून आणि डावीकडून या पद्धतीनं या ठिकाणी आपण समजून घ्यायचंय. मला वाटतं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल की उजवी बाजू आणि डावी बाजू कशा पद्धतीनं या ठिकाणी येते, तर हे आपल्या लक्षात आलेलं असेल. आता याच्यामध्ये दुसरी संकल्पना, आता या ठिकाणी उजवीकडून हा प्रथम क्रमांक, पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक, चौथा क्रमांक, पाचवा क्रमांक, सहावा क्रमांक आणि सातवा क्रमांक, तर हे आपले होतात उजवीकडून क्रमांक. आता या ठिकाणी तसेच डावीकडून काही क्रमांक असतात. या ठिकाणी डावीकडून जर आपण विचार केला तर आपल्याला या दिशेला जावं लागेल पहा. तर याच्यामध्ये प्रथम पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा. तर या ठिकाणी उजवीकडून आणि डावीकडून या पद्धतीनं ही संकल्पना आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि आपण जे उदाहरण सोडवणार आहोत त्या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यात अगोदर अशी आडवी रेष मारून सगळ्यात अगोदर उजव्या बाजूसाठी उ लिहायचं आहे आणि डाव्या बाजूसाठी डा लिहायचा, ही सवय आपल्याला ठेवायची आहे पहा. त्याच्याशिवाय आपलं म्हणजे गोंधळ होणार नाही आणि उत्तर एकदम व्यवस्थित येणार आहे. तर त्याच्यासाठी ही सवय आडवी ओळ दाखवताना डावीकडून उजवीकडे दाखवताना या पद्धतीने आपल्याला रेष आखायची आहे आणि उजवी डावी या दोन बाजू आपल्याला दाखवायच्या आहेत. तर याच्यामध्ये आपण डावी आणि उजवी ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे. याच्यानंतर दुसरी संकल्पना आहे म्हणजे मध्यभागचं स्थान. तर आता मध्यभागचं स्थान कशाला म्हणायचं, तर या ठिकाणी उजव्या बाजूकडून आणि डाव्या बाजूकडून जे समान स्थानावर आहे त्याला म्हणायचं मध्यभागचं स्थान. आता या ठिकाणी पहा, इथला जो विद्यार्थी आहे तर ही झाली उजवी बाजू आणि ही बाजू झाली डावी बाजू. तर या ठिकाणी उजवीकडून प्रथम क्रमांक, डावीकडून प्रथम क्रमांक, उजवीकडून तृतीय क्रमांक, डावीकडून तृतीय क्रमांक, उजवीकडून तृतीय क्रमांक आणि डावीकडून सुद्धा तृतीय क्रमांक. मग या ठिकाणी ह्या बाजूने तीन विद्यार्थी आहेत आणि या बाजूने सुद्धा तीन विद्यार्थी आहे. म्हणजे ही जी विद्यार्थिनी आहे या विद्यार्थिनीच्या उजव्या बाजूला तीन विद्यार्थी आहेत आणि डाव्या बाजूला सुद्धा तीन विद्यार्थी. म्हणजे जे मध्यभागचं स्थान आहे याचा अर्थ की डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला समसमान संख्या हवी, त्या ठिकाणी मध्यभागचं स्थान या ठिकाणी आपण सांगतो. तर या ठिकाणी आपण या संकल्पनेमध्ये या गोष्टी पाहिलेल्या आहेत पहा.
की उजवी बाजू, डावी बाजू, मध्यभागचं स्थान आणि एकूण विद्यार्थी संख्या. तर हे 4 घटक या दृष्टीनं खूप महत्वाचे आहेत. उजवी बाजू, डावी बाजू, मध्यभागचं स्थान आणि एकूण विद्यार्थी संख्या. याच्यावरच सर्व उदाहरणं येतात पहा. आता यानंतर जी दुसरी रांग आहे त्या ठिकाणी आपल्या आता पहा मगाची जी रांग होती आणि ही जी रांग आहे तर याच्यामध्ये एका मागोमाग विद्यार्थी या ठिकाणी उभे राहिलेले तुम्हाला दिसतात. मगाशी जसं उजवीकडून डावीकडून होते तसं या ठिकाणी आपले हे जे विद्यार्थी आहेत ते एका मागोमाग एक या पद्धतीनं उभे राहिलेले आहेत. तर ह्या रांगेचा जो आहे या ठिकाणी उजवी डावी हे शब्द न वापरता आपण समोरचं स्थान आणि शेवटचं स्थान किंवा पुढचं स्थान आणि मागचं स्थान या पद्धतीची संकल्पना इथं वापरू शकतो. तर या ठिकाणी हे जे आहे 1 नंबरला जो विद्यार्थी उभा आहे त्याचं जे स्थान आहे तर ते पुढचं स्थान आहे, समोरील स्थान आहे. पुढचं म्हणा किंवा समोरील म्हणा अशा प्रकारचं हे स्थान आहे. आणि हा जो नंतरचा विद्यार्थी आहे याचं हे शेवटचं स्थान आहे किंवा मागचं स्थान आहे. पहा मागचे स्थान किंवा शेवटचे स्थान अशा 2 शब्दापैकी एक शब्द या ठिकाणी आपण वापरू शकतो. तर या ठिकाणी पुढचं स्थान किंवा समोरचा विद्यार्थी आणि मागचा किंवा शेवटचा विद्यार्थी. आता या ठिकाणी सुद्धा हीच संकल्पना आहे की समोरून या ठिकाणी हा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ आणि 5वा क्रमांक. आता शेवटून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी याचा पहिला क्रमांक येईल मागून, याचा दुसरा, याचा तिसरा, याचा चौथा आणि याचा 5वा. तर या पद्धतीनं जसं मग अशा आडव्या रांगेमध्ये उजवीकडून डावीकडून होतं त्याच पद्धतीनं या ठिकाणी पुढून आणि मागून या पद्धतीनं आहे. या ठिकाणी सुद्धा पहा मधल्या स्थानाची जी संकल्पना आहे की मधलं स्थान कशाला म्हणायचं तर उजवीकडून आणि डावीकडून या ठिकाणी पहा मागून आणि पुढून शेवटचं स्थान आणि या ठिकाणी समोरचं स्थान. तर या ठिकाणी समोरून हा फर्स्ट नंबरला आहे, शेवटून हा फर्स्ट म्हणजे पहिल्या नंबरला आहे. त्यानंतर इथून 2 नंबर इथून दुसऱ्या क्रमांकाला आहे. आणि ही जी हा जो मधला विद्यार्थी या ठिकाणी उभा आहे तर याच्या जर आपण मागील स्थान पाहिलं आणि याचं जर पुढील स्थान पाहिलं तर या ठिकाणी इथं पण 2 विद्यार्थी आहे आणि इथं सुद्धा 2 विद्यार्थी आहेत. म्हणून याला हा मध्यभागचं जे स्थान आहे ते म्हणजे 3 नंबरचं. याला समोरून पण 3 नंबर येणार आणि मागून सुद्धा या ठिकाणी 3 नंबर येणार आहे. पहा अशा प्रकारचं ही मध्यभागचं स्थान आहे. तर ही जी रांगेची संकल्पना आहे आता ह्या चित्रामध्ये दाखवलेली ती म्हणजे पुढचं स्थान, शेवटचं स्थान, मागचं स्थान, मध्यभागचा क्रमांक आणि एकूण विद्यार्थी संख्या अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. आता याच्यावरचे काही उदाहरणं येतात पहा जसे आपण परीक्षेचे सुद्धा पूर्ण या ठिकाणी उदाहरणं घेणार आहोत. आणि सगळ्यांनी आता वही, पेन किंवा पेन्सिल हे समोरच ठेवायचे पहा. जितके आपल्या हाताखालून आता ही उदाहरणं जातील तेवढे आपलं आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा या ठिकाणी वाढणार आहे. पहा तर आपण सर्वांनी वही, पेन या ठिकाणी सोबत ठेवायची. कृतीयुक्त आपल्याला शिकायचं आहे विथ ऍक्शन. जर आपण नुसतं ऐकत राहिलो तर आपल्याला तेवढं प्रभावी होणार नाही. परंतु ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ त्यावेळेस ते आपल्याला अधिक प्रकारे चांगल्या पद्धतीने समजणार आहे. तर या ठिकाणी पहा आपण काही उदाहरणं या ठिकाणी घेणार आहोत. तर आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी उदाहरण आहे पहा. पहिलं उदाहरण आपण घेऊया. तर काय दिलेलं आहे उदाहरण की एका रांगेत एक व्यक्ती डावीकडून 17व्या आणि उजवीकडून 20व्या स्थानी उभी आहे. तर त्या ठिकाणी एकूण व्यक्ती किती अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय पहा. तर या ठिकाणी ज्यावेळेस या प्रकारचे उदाहरणं येतात तर तुम्हाला एक मगाशीच मी सांगितलं की रेषेवर सगळे उदाहरणं आपल्याला हे सोडवायचे आहेत. या ठिकाणी एका रांगेत एक व्यक्ती डावीकडून आणि उजवीकडून असे ज्यावेळेस शब्द येतात तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी काय करायचे उजवी बाजू आणि डावी बाजू म्हटल्यानंतर या ठिकाणी आडवी रेष मारायची आहे. पहा ही झाली रांग. रेषेच्या रूपाने आपण त्या ठिकाणी ती दाखवलेली आहे. आता आडवी रेष काढल्यानंतर त्याची उजवी बाजू आणि त्याची डावी बाजू हे दोन्हीही शब्द आपण लिहून घ्यायच्यात. कंपल्सरी हे करायचंच आपण. जोपर्यंत आपला चांगल्या पद्धतीने सराव होत नाही तोपर्यंत या पद्धतीने आपण हे करायचं आहे की उजवी बाजू आणि ही डावी बाजू. आता काय सांगितलंय त्यांनी
की एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17व्या स्थानी आहे पहा, डावीकडून 17व्या स्थानी पहा. आता या ठिकाणी हे लिहिल्याचा आपल्याला किती फायदा होतो, म्हणजे आपली जमलिंग किंवा जो गोंधळ होणार नाही, असं उजवी बाजू आणि डावी बाजू असं लिहिल्यानंतर. तर त्याच्यासाठी पहा, डावीकडून 17व्या क्रमांकावर 17व्या स्थानी कोण उभा आहे, एक व्यक्ती उभा आहे पहा 17व्या स्थानी. पहा आता या ठिकाणी हा व्यक्ती इथं उभा आहे. या ठिकाणी आपण बाणाच्या साह्यानं या ठिकाणी ती व्यक्ती दाखवूया. तर या ठिकाणी ही रांग झाली, ही उजवी बाजू आणि ही झाली डावी बाजू. तर आता या व्यक्तीचं जे डावीकडून स्थान आहे ते म्हणजे 17वा क्रमांक आहे पहा. आता या ठिकाणी तो विद्यार्थी आपण दाखवलेला आहे तो 17व्या नंबरला आहे पहा. किती नंबरला आहे तो, 17व्या नंबरला. याचा अर्थ त्याचा नंबर 17वा केव्हा येईल, जेव्हा त्याच्या पुढे 16 विद्यार्थी असतील तेव्हा त्याचा कितवा नंबर येणार आहे, 17वा नंबर येणार आहे. म्हणजे या ठिकाणी 17वा नंबर ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याच्या अगोदर 16 विद्यार्थी असणार आहे, म्हणून त्याचा कितवा नंबर आलेला आहे, या ठिकाणी 17वा नंबर आलेला आहे. आता हे झालं डावीकडून. आता आपल्याला उजवीकडून पाहायचंय पहा. उजवीकडून 20वा क्रमांक आहे पहा, उजवीकडून 20वा क्रमांक आहे. आता या ठिकाणी पहा, उजवीकडून 20वा क्रमांक, याचा अर्थ काय, या ठिकाणी 19 विद्यार्थी आहेत पहा. या ठिकाणी 19 विद्यार्थी आहे म्हणून त्याचा कितवा नंबर आलेला आहे, 20वा नंबर आलेला आहे. अगदी सोपं आहे पहा, की 17व्या स्थानी आहे याचा अर्थ त्याच्या पुढे 16 जण आहेत आणि पुढून 20व्या स्थानी आहे याचा अर्थ त्याच्या मागून जर मोजले तर 19 आणि तो 20वा आहे. आता ही संकल्पना एकदा आपली स्पष्ट झाली, त्यानंतर आपल्याला काय विचारलं आहे, त्या रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती, एकूण व्यक्ती किती. तर या ठिकाणी पहा, त्याच्या डाव्या बाजूला झाले 16 विद्यार्थी, त्याच्या उजव्या बाजूला झाले 19 विद्यार्थी आणि हा स्वतः जो व्यक्ती उभा आहे तो कशामध्ये आपण पकडलेला नाही, म्हणून या ठिकाणी तो एक विद्यार्थी. या पद्धतीने ह्यांची जर आपण प्लस केली, बेरीज केली, तर आपले या रांगेतील टोटल विद्यार्थी आपल्याला मिळणार आहेत पहा. मग या ठिकाणी 9 1 10, 10 6 16, 7 1 1 2 3 36, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय आलेलं आहे, 36 आलेलं आहे. लक्षात येते सगळ्यांच्या. तर या ठिकाणी ज्यावेळेस 17वं स्थान म्हणतो, रेग आखा उजवं डावं लिहा. 17वं स्थान आहे म्हणजे त्याच्यात तिथं 16 विद्यार्थी आहेत पुढं, उजवीकडून त्याचा 20वा नंबर आहे याचा अर्थ त्याच्या पाठीमागे 19 विद्यार्थी आहेत आणि तो एक विद्यार्थी. त्या सगळ्यांची जर बेरीज केली 19 अधिक 16 अधिक, ह्याला मात्र विसरायचं नाही त्याच्यामध्ये पकडायला, कारण हा विद्यार्थी आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही. आता काही दुसऱ्या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल. उदाहरण पहा. आता पहा, तर या ठिकाणी ही रांग आहे, या ठिकाणी डावी बाजू आणि ही झाली उजवी बाजू. तर या ठिकाणी डावीकडून 17वा नंबर आहे त्याचा आणि उजवीकडून कितवा नंबर आहे त्याचा, 20वा नंबर आहे त्या व्यक्तीचा. मग आता इथं काय करू शकतो आपण, 17 अधिक 20, या ठिकाणी टोटल 7 2 आणि 1 3, टोटल व्यक्ती झाल्या 34. परंतु याच्यामध्ये काय गफलत झालेली आहे की हा जो व्यक्ती आहे त्या 17 मध्ये पण त्याला आपण इन्क्लूड केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे, आणि या 20 मध्ये पण त्याला त्या बेरजेमध्ये धरलेले आहे पहा. म्हणजे या ठिकाणी एकच व्यक्ती डबल मोजण्यात आलेली आहे. या ठिकाणी टोटल 37 मधून आपल्याला एक हा वजा करावा लागणार आहे, म्हणजे उत्तर आपलं 36 येणार आहे पहा. मग तुम्हाला जी योग्य पद्धत वाटते त्या पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो. तसं वेळेच्या बाबतीमध्ये हे कमी वेळेमध्ये आपलं होणार आहे, 17 अधिक 20 आणि त्याच्यातून एक वजा करायचा. किंवा जर काहींना हे जमलं नाही तर अशा पद्धतीची संकल्पना, अशा प्रकारची रेग आखून आपण हे उदाहरण सोडू शकतो. ठीक आहे. आता याच प्रकारचं आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी घेऊया. तर पहा, या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीनवर हे उदाहरण आहे. तर काय सांगितलंय त्यांनी की एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 15व्या आणि उजवीकडून 30वा आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत. आता आता सारखंच उदाहरण होतं. आता काहींचं जर उत्तर पण या ठिकाणी आलेलं असेल पहा, कारण डावीकडून 15वं आणि उजवीकडून 30वं,
मग काय अशा वेळेस आपण काय करतो, त्यांची बेरीज करतो आणि त्यांच्या बेरजेमधून एक मायनस करतो, कारण ती डावीकडून पण व्यक्ती आपण मोजलेली आहे आणि उजवीकडून पण ती व्यक्ती मोजलेली आहे. परंतु तरीही काहींची जर संकल्पना स्पष्ट झाली नसेल तर पुन्हा एकदा आपण डावीकडून आणि उजवीकडून असं दिलेलं आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी आडवी रेष मारून घ्यायची. आडवी रेष मारल्यानंतर इकडं आपण लिहिणार आहोत उजवी बाजू आणि इकडे लिहिणार आहोत डावी बाजू. या प्रकारे थोडासा आपल्याला किंचित वेळ लागेल, परंतु परफेक्ट उत्तर या पद्धतीने आपलं येणार आहे पहा, म्हणजे गोंधळ कोणताही होणार नाही. तर आता डावीकडून 15व्या नंबरला आहे पहा, डावीकडून ह्या व्यक्तीचा कितवा नंबर आहे, 15वा नंबर आहे. 15वा नंबर याचा अर्थ काय, इथं 14 विद्यार्थी आहेत पहा, त्याचा 15वा नंबर आहे म्हणजे त्याच्या अगोदर 14 विद्यार्थी आहेत. आता डावीकडून 30वा, या ठिकाणी उजवीकडून 30वा नंबर आहे, याचा अर्थ काय झाला, इकडून 29 विद्यार्थी आहेत पहा, म्हणून त्याचा कितवा नंबर आला, या ठिकाणी 30वा नंबर आलेला आहे. मग आता या ठिकाणी ह्यांची आपल्याला काय विचारलंय की रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत, मग ती व्यक्ती त्याच्या उजवीकडे 29 जण, डावीकडे 14 जण आणि ती व्यक्ती, असं करून आपल्याला त्यांची बेरीज करता येईल पहा. या ठिकाणी 29 अधिक 14 आणि अधिक ती व्यक्ती एक, म्हणजे 9 1 10, 10 4 14, हातचाला 1, 2 1 3 1 4, म्हणजे या ठिकाणी उत्तर आपल्याला आलेलं आहे पहा 44 विद्यार्थी. आता काही विद्यार्थ्यांना वाटेल इतका वेळ आपल्याला नकोय का, आपल्याला पटकन पाहिजे, तर मगाची पद्धत आपली पहा, डावीकडून विद्यार्थी आहेत 15, उजवीकडून आहेत 30, मग यांची बेरीज करा, 5 3 आणि 1 4, याच्यामध्ये ती व्यक्ती डबल मोजलेली आहे म्हणून याच्यामध्ये वजा 1 करा, तर या ठिकाणी 45 मधून 1 गेले म्हणजे उत्तर आलं 44. कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जी सोयीस्कर आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलं तर याच्यामध्ये चुका होऊ शकणार नाही. तर मला वाटतं हे उदाहरण आपल्या लक्षात आलेलं असेल नक्कीच. आता या ठिकाणी तिसरं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया. पहा आता वाचा बरं हे उदाहरण, आणि कुणाला सोडवता येते का त्याचा आपण प्रयत्न सुद्धा करायचा आहे पहा. आता थोडस मग अशी उजवी बाजू आणि डावी बाजू होती, आता याच्यामध्ये उदाहरण कोणत्या प्रकारचं आलंय पहा. एका रांगेत अजयचा पुढून 7वा आणि मागून 9वा क्रमांक आहे. आता पुढून आणि मागून म्हणजे तुम्हाला आडवी रेष इथं काढायची नाहीये, पुढून मागून म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, पहा या ठिकाणी आता आले का, हा तर खूप छान उत्तर दिलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर पण या ठिकाणी, म्हणजे ही संकल्पना, हे उदाहरण तुम्हाला चांगलं समजलेलं आहे. तर या ठिकाणी पुढून मागून म्हटल्यानंतर काय करायचं आहे, आपण उभी रेष मारायची आहे. हा झाला पुढून क्रमांक आणि हा झाला शेवटून क्रमांक पहा. आणि हा क्लास आपण पूर्ण वेळ पाहायचा पाहिजे शेवटपर्यंत, कारण शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये आपण जे परीक्षेला येऊन गेलेले आहेत, आता हे एक प्रकारचं उदाहरण झालं, तर दोन्ही प्रकारचे उदाहरण एकत्र याच्यामध्ये येतात आणि एक नवीन उदाहरण त्या ठिकाणी येतं पहा परीक्षेला. तर त्याच्यामुळे हा कंटिन्यू आपण क्लास जॉईन करायचा आहे आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर या ठिकाणी रांगे अजयचा पुढून 7वा क्रमांक आहे आणि मागून 9वा क्रमांक आहे. आता पहा इथं अजय उभा आहे पहा, या ठिकाणी इथं मी नाव लिहितोय अजय. तर पहा अजयचा पुढून 7वा क्रमांक आहे, पुढून 7वा क्रमांक आहे पहा. आता पुढून 7वा क्रमांक, इथं त्याचा 7वा क्रमांक आहे, याचा अर्थ काय झाला, इथं 6 विद्यार्थी उभे आहेत पहा, म्हणून 7वा क्रमांक आलाय ना, कारण त्याच्या पुढे 7 विद्यार्थी आहेत. आता त्याचा मागून कितवा क्रमांक आहे, त्या ठिकाणी 9वा क्रमांक आहे पहा, शेवटून किंवा याला मागून म्हणा, मागून 9वा क्रमांक आहे. आता अजय 9व्या क्रमांकाला आहे पहा, म्हणजे या ठिकाणी मागून त्याचा जर 9वा क्रमांक आहे तर इथं त्याच्या पाठीमाग 8 विद्यार्थी हे उभे आहेत पहा. म्हणजे या ठिकाणी अजयचा पुढून 7वा नंबर म्हणजे त्याचा 7वा नंबर आहे, म्हणजे 6 जण त्याच्या पुढे आहेत आणि मागून त्याचा 9वा क्रमांक आहे, याचाच अर्थ त्याच्या पाठीमाग 8 विद्यार्थी आहेत. आता आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये काय करायचं आहे, रांगेतील एकूण विद्यार्थी विचारलेत पहा. मग आता एकूण विद्यार्थी कसे काढणार आपण, तर ह्या रांगेमध्ये 6 प्लस 6 अधिक 8 आणि अधिक अजय हा 1, त्या सगळ्यांची बेरीज करा, 8 आणि 7 14 आणि 1 15,
15 विद्यार्थी या ठिकाणी त्या रांगेमध्ये आहेत. आता काही मुलांनी काय केलं, पटकन पुढून 7वा क्रमांक, चला मागून 9वा क्रमांक, 9 7 झाले 16. आता त्याला 7वा क्रमांक आहे, 9वा क्रमांक आहे, म्हणजे तो 2 वेळेस झालेला आहे इन्क्लूड, त्याच्यामधून -1 केलेला आहे. मग या ठिकाणी 16तून 1 गेले म्हणजे किती राहिले, 15. कोणत्याही पद्धतीने सोडवा उत्तर तेच येणार, 15 15. तर या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय हे आलं आपलं उत्तर. तर आता या ठिकाणी पुढचं उदाहरण आपण घेऊया. आणि हे चौथं उदाहरण, हा जो चॅलेंज आहे चौथ्या उदाहरणाचा, ते किती विद्यार्थी सोडवतात ते पाहूया आपण. तर पहा या ठिकाणी स्क्रीनवर उदाहरण तुमच्या समोर आहे. पहा, एका रांगेत एकूण 9 विद्यार्थी आहेत. आता पहा, मगाच्या उदाहरणामध्ये काय दिलेलं होतं, उजवीकडून इतका क्रमांक, डावीकडून इतका क्रमांक, तर एकूण किती, पुढून इतका क्रमांक, मागून इतका क्रमांक, त्या रांगेमध्ये एकूण किती. आता उलट विचारलंय, पहा एकूण विद्यार्थी त्यांनी दिलेले आहेत आणि आपल्याला पुढून चौथ्या क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे तर त्याचा मागून कितवा नंबर असेल असं विचारलंय. पहा म्हणजे पहा, जसं वर्गामध्ये आपण समजा मुलं 20 आहेत, मुली 21 आहेत, तर एकूण विद्यार्थी किती, कसं करतो मग, मुलांची संख्या अधिक मुलींची संख्या बरोबर 20 अधिक 21 बरोबर किती करतो, 41. आता याच्यामध्ये विधारण कसं फिरून विचारलेलं असतं की एकूण विद्यार्थी दिलेले असतात, मुलांची संख्या दिलेली असते, तर मुलींची संख्या काढायची असेल त्यावेळेस मग आपण एकूण विद्यार्थी संख्येमधून काय करतो, त्या ठिकाणी मुलांची संख्या वजा करतो, मग आपल्याला मुलींची संख्या मिळते. तसंच आहे. पहा आता या ठिकाणी आपल्याला एका रांगेमध्ये एकूण 9 विद्यार्थी दिलेले आहेत, हा आकडा लक्षात ठेवायचा. एकूण विद्यार्थी किती आहेत रांगेमध्ये, 9. आता पुढून चौथ्या क्रमांकाच्या रमेशचा, पुढून चौथ्या क्रमांकाचा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला उभी रेष काढावी लागणार आहे. पहा या ठिकाणी आपण पुढून म्हटल्यानंतर अशा प्रकारची उभी रेष काढायची आहे. इथून पुढील क्रमांक आणि इथून मागून क्रमांक असं लिहून घ्यायचंय. पहा मग आता पुढून चौथ्या क्रमांकाच्या रमेशचा, पहा आता पुढून चौथा क्रमांक आहे, इथं कोण आहे, रमेश आहे. पहा आणि पुढून त्याचा क्रमांक किती आहे, रमेशचा चौथा क्रमांक आहे. पुढून रमेशचा चौथा क्रमांक आहे, याचा अर्थ काय, लगेच आपल्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे. तो जर चौथ्या नंबरला आहे तर त्याच्या अगोदर किती जण उभे आहेत, या ठिकाणी 3 जण उभे आहेत. पहा म्हणून रमेशचा नंबर किती आलेला आहे, चौथा आलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, तर मागून कितवा क्रमांक, रमेशचा मागून कितवा क्रमांक आहे असं विचारलंय. पहा पुढून त्यांनी दिलेलं आहे आणि मागून कितवा क्रमांक आहे हे विचारलेलं आहे. आणि हे अगदी सोपं आहे. पहा कारण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे त्या रांगेतील एकूण विद्यार्थी. जर आपल्याला एकूण विद्यार्थी दिलेले आहेत, एकूण विद्यार्थी किती आहेत या रांगेमध्ये, 9 विद्यार्थी आहेत. पहा मग या 9 विद्यार्थ्यांमधून रमेशच्या पुढचे 3 आणि रमेश 1, म्हणजे असे 4 विद्यार्थी मायनस करा. पहा वजा करा हे 4 विद्यार्थी. तर या ठिकाणी 9तनं 4 गेले, खाली उरले 5, म्हणजे त्या रांगेमध्ये रमेशच्या मागे 5 विद्यार्थी असणार आहेत. म्हणजे आपलं 5 उत्तर आलं का, नाही. जर आपण घाई केली तर आपल्या हातचे मार्क आहेत त्या ठिकाणी जाणार आहेत. पहा मग या ठिकाणी मागून रमेशच्या माग 5 मुलं आहेत. पहा मग आता त्यांनी काय विचारलंय, मागून कितवा क्रमांक आहे. जर माग 5 विद्यार्थी आहेत तर रमेशचा या ठिकाणी कितवा नंबर येणार आहे, 6वा नंबर येणार आहे. बरेच जण पटकन काय करतात, 3 आणि 4, 9तून 4 गेले, खाली उरले 5, लगेच पहिलाच पर्याय दिलेला असतो 5, लगेच आपण टिक देऊन त्या ठिकाणी याच्यासाठी स्टेप बाय स्टेप विचार करून जर आपण गणित सोडवलं तर हे आपल्या हक्काचे मार्क त्या ठिकाणी जाणार नाहीत. तर या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजे फिरून फिरून कसं येऊ द्या, म्हणजे उजवीकडचे डावीकडचे विचारून एकूण येऊ द्या, एकूण दिले, उजवीकडून दिले किंवा मागून दिले, पुढचे विचारले, तरी आपण जर रेषेच्या साहाय्यानं सोडवले आणि खूप वेळ लागत नाही, पहा तुमचा जसा सराव होईल तर हे उदाहरण तुम्हाला फास्ट सोडवता येते. तर उदाहरण सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. पहा एकूण विद्यार्थी 9 आहेत, तर पुढून चौथा क्रमांक आहे, म्हणजे या ठिकाणी 3 जण आहे, रमेश हा चौथ्या क्रमांकाला आहे. मग एकूण विद्यार्थी संख्येमधून काय केलं आपण, 3 आणि 4 या ठिकाणी वजा केलेले आहेत. मग या ठिकाणी एकूण विद्यार्थी 9, त्याच्यातून 4 गेले म्हणजे 5 विद्यार्थी या ठिकाणी त्याच्या पाठीमागे उभे आहेत. पहा मग आपल्याला विचारलं काय, त्याच्या पाठीमागे किती विद्यार्थी असं नाही विचारलेलं, मागून कितवा क्रमांक आहे तो विचारलाय. मग या ठिकाणी 5वा आहे तर रमेशचा नंबर किती येणार आहे, 6वा नंबर येणार आहे. पहा त्याच्याकरता आपण उदाहरण काळजीपूर्वक वाचणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण
पाचवं उदाहरण घेऊ पहा. म्हणजे आपल्याला सराव याचा एवढा घ्यायचा आहे की कसल्याही प्रकारचं उदाहरण आलं तर आपलं चुकता कामा नाही. तर या ठिकाणी काय सांगितलंय त्यांनी की एका रांगेत 15 विद्यार्थी आहेत. लगेच डोक्यात आपलं क्लिक झालं की टोटल विद्यार्थी किती आहेत? 15 विद्यार्थी आहेत पाहिजे एकूण. आणि रांगेत मागून 7व्या क्रमांकावर असणाऱ्या सोहमचा पुढून क्रमांक कितवा? अगदी सोपं उदाहरण आहे. याच प्रकारचं उदाहरण आपण या अगोदर पाहिलेलं आहे. तर आता पहा, मागून आणि पुढून अशा प्रकारचं या प्रश्नामध्ये उल्लेख आलेला आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण या ठिकाणी काय करायचं आहे, मग छानपैकी या ठिकाणी उभी रेष मारून घ्यायची आहे. कारण पुढून आणि मागून क्रमांक विचारलेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी पुढून आणि या ठिकाणी मागून हे दोन शब्द लिहूनच घ्यायचे. पहा, हे लिहायला चुकायचं, कारण घाई गडबडमध्ये काय होतं आपलं या ठिकाणी उलट होतं, मागूनच्या ऐवजी पुढून मोजण्यात येतं. त्याच्यामुळे हे शब्द आपण लिहूनच घ्यायचे. आता पहा, 15 विद्यार्थी डोक्यात ठेवायचे आपण, फक्त टोटल विद्यार्थी 15 आहेत. आता या ठिकाणी काय विचारलंय त्यांनी, रांगेत मागून 7व्या क्रमांकावर असणाऱ्या सोहमचा. आता पहा या ठिकाणी मागून सोहमचा क्रमांक पहा, इथं सोहम उभा आहे. कोण उभा आहे या ठिकाणी? सोहम. आणि या सोहमचा मागून 7वा क्रमांक आहे. पहा, लगेच आपलं क्लिक झालं की सोहमच्या मागे किती विद्यार्थी असणार आहेत उभे? 6 विद्यार्थी उभे असणार आहेत. पहा, कारण या ठिकाणी सोहम मागून 7व्या क्रमांकावर आहे ना, म्हणून या ठिकाणी त्याच्या पाठीमाग 6 जण असणार आहेत, म्हणून त्याचा मागून 7वा नंबर आहे. पहा, मग आता त्यांनी काय विचारलंय, जर पाठीमागून त्याचा 7वा क्रमांक आहे तर त्याचा पुढून कितवा क्रमांक येईल असं विचारलंय. पहा, पुढून कितवा क्रमांक येईल अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलाय. अगदी सोपं आहे. आता इथं आपल्याला कशाची मदत होणार आहे? हे पहा, इथं जे दिलेले आहेत ना एकूण विद्यार्थी, याचा उपयोग होणार आहे. पहा, एकूण विद्यार्थी 15 आहेत. एकूण विद्यार्थी किती दिलेले आहेत त्यांनी? 15. आता हे जे विद्यार्थी आहेत बाकीचे 6 आणि सोहम 1, 7. 15 वजा 7 म्हणजे 15तून 7 गेले खाली किती उरले? 8. तर या ठिकाणी इथं विद्यार्थी किती आहेत? मग 8. मग आता या ठिकाणी काय काय विचारलंय त्यांनी की सोहमचा रांगेतून पुढून क्रमांक कितवा असं विचारलंय. पहा, मग या ठिकाणी पुढून क्रमांक कितवा? इथं 8 जण आहेत. पहा, म्हणजे सोहमचा नंबर कितवा येणार आहे? या ठिकाणी 9वा नंबर येणार आहे. घाई गडबडीमध्ये 8 हे लिहू नका. 8च्या नंतर तो मोजला जाणार आहे सोहम, म्हणजे 8 आणि त्याचा नंबर येणार आहे 9. म्हणजे सोहमचा रांगेतील पुढून क्रमांक कितवा येणार आहे? 9वा क्रमांक येणार आहे. ओके. या ठिकाणी आता आणखी पुढचं थोडीशी वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी उदाहरण आपण घेऊया. पाहता उदाहरण काय दिलंय, एका रांगेत 11 विद्यार्थी आहेत. टोटल विद्यार्थी दिले, पुढून 6वा क्रमांक आहे, तर मागून कितवा क्रमांक असेल? अगदी सोपं उदाहरण आहे. पहा, पुढून मागून म्हटल्यानंतर काय करायचंय आपण, आता काहींचं उत्तर बी आलं असेल, मस्तपैकी एक काय करायचं आपण या ठिकाणी रेष मारून घ्यायची आहे. पुढून मागून म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण उभी रेष या ठिकाणी मारायची आहे. पहा, मग आता या ठिकाणी लगेच हे तर आपलं रेष मारली की पुढून आणि शेवटून किंवा मागून हे शब्द आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. पहा, एकूण विद्यार्थी संख्या आहे 11 हे डोक्यात ठेवायचंय. रांगेत पुढून 6व्या क्रमांकावर असणाऱ्या सतीशचा, आता पहा इथं कोण आलेला आहे? सतीश. तर या सतीशचा पुढून 6वा क्रमांक आहे. पहा, पुढून ते 6व्या क्रमांकावर आहे. पुढून याचा 6वा क्रमांक आहे, म्हणजे इथं किती विद्यार्थी असणार आहेत? 5 विद्यार्थी. म्हणूनच या सतीशचा कितवा नंबर आलेला आहे? 6वा क्रमांक आलेला आहे. आता त्यांनी काय विचारलंय, सतीशचा रांगेत मागून कितवा क्रमांक असेल? आता इथं आपल्याला याचा उपयोग होणार आहे. पहा, एका रांगेत 11 विद्यार्थी आहेत. या 11 विद्यार्थ्यातून हे मायनस करा. एकूण विद्यार्थी या ठिकाणी 11 आहेत. हे 5 आणि सतीश 1, 6. तर 11 मधून 6 गेले, खाली किती उरले? 5. या ठिकाणी किती विद्यार्थी असणार आहेत? 5 विद्यार्थी असणार आहे. म्हणजे 5 आलं का उत्तर आपलं? नाही, कारण आपल्याला मागून कितवा क्रमांक असं विचारलेलं आहे. पहा, मग जर आपण शेवटून मागून केलं तर हे 5 विद्यार्थी, त्याच्या पुढे या ठिकाणी सतीश आहे, म्हणजे त्याचा नंबर येणार आहे 6वा. म्हणून या ठिकाणी 6 हा पर्याय हे आपलं उत्तर येणार आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? यानंतर आपण 7वं उदाहरण घेऊया. पाहू आता हे कोण सोडवतंय. आता पहा, मगाशी उजवीकडून डावीकडून पुढून मागून एकूण मधून पुढून दिलाय, मागून कितवा, अशा प्रकारचं उदाहरण होतं.
कोणत्याही प्रकारचं उदाहरण आलं तर अजिबात टेन्शन नाही घ्यायचं पहा, एकदम शांतपणे त्याचा अर्थ समजून घेऊन आपण ते सोडवायचंय पहा. या ठिकाणी काय सांगितलंय, एका रांगेमध्ये 7 विद्यार्थी आहेत. टोटल किती विद्यार्थी आहेत या ठिकाणी? 7 विद्यार्थी आहेत पहा त्या रांगेमध्ये. तर या ठिकाणी 7 विद्यार्थी आहेत. तर मध्यभागी असणाऱ्या संतोषचा क्रमांक कितवा? मध्यभागी कोण उभा आहे? संतोष उभा आहे. तर त्याचा क्रमांक कितवा? तर पहा या ठिकाणी मागून पुढून किंवा उजवं डावा असं काही दिलेलं नाही. तुम्हाला वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी उभी रांग किंवा आडवी रांग, कोणत्या पद्धतीची रांग या ठिकाणी सोयीस्कर वाटेल अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. आता पहा या रांगेमध्ये टोटल विद्यार्थी किती आहेत? 7 विद्यार्थी या ठिकाणी टोटल आहेत पहा. मग आता या 7 विद्यार्थ्यातला एक विद्यार्थी हा नक्कीच काय असणार आहे? मध्यभागी असणार आहे पहा. या 7 विद्यार्थ्यातला एक विद्यार्थी काय झाला? मध्यभागी आला पहा बरं का. आता 7 मधला एक विद्यार्थी गेला, किती विद्यार्थी राहिले शिल्लक? आता 6. कारण मध्यभागचा इथं येऊन उभा राहिला 7 मधला. मग आता हे जे 6 विद्यार्थी आहेत याच्यामधले निम्मे विद्यार्थी पुढे राहतील आणि निम्मे विद्यार्थी मागे राहतील. म्हणजे याचे 2 भाग आपल्याला करावे लागतील. 2 भाग करणे म्हणजेच काय? 2 ने भागणे. 6 भागिले 2. तर या ठिकाणी बे एके बे आणि बे त्रिक 6. तर 3 हे उत्तर आलेलं आहे पहा. म्हणजे इथं पण 3 विद्यार्थी आणि इथं पण 3 विद्यार्थी. हा मध्यभागचा विद्यार्थी आहे. मग विचारलंय काय त्यांनी? मध्यभागी असणाऱ्या संतोषचा क्रमांक, संतोषचा नंबर कितवा येईल? मध्यभागी याचा अर्थ काय? पुढून आणि मागून त्याचा क्रमांक सेमच असणार आहे. म्हणून या ठिकाणी 3 आहेत म्हणजे त्याचा नंबर या ठिकाणी किती येणार आहे? 4था नंबर त्या ठिकाणी येणार आहे पहा. थोडासा किंचितचा वेळ आपल्याला लागेल परंतु उत्तर आपलं या पद्धतीनं अगदी अचूक येणार आहे पहा. आता या ठिकाणी अशी एक वेगळी पण पद्धत वापरली जाते की काय केलं जातं? एकूण विद्यार्थी 7 आहेत, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. 7 आणि 1 झाले 8 आणि 8ला काय करायचं? 2 ने भागायचं. बे एक बे बे चोक 8 म्हणजे 4थ्या क्रमांकाचा विद्यार्थी. या पद्धतीने सुद्धा आपल्याला उत्तर सोडवता येतं. तर कोणती तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीनं. परंतु जर ज्यावेळेस आपला असं वाटतं की गोंधळ होतोय की आपल्या लक्षात येत नाही त्यावेळेस आपण ही पद्धत वापरायची आणि ज्यावेळेस आपल्याला परफेक्ट लक्षात येतंय ह्या पद्धतीने येतंय उत्तर तर त्यावेळेस ह्या पद्धतीनं आपण सोडवायचं आहे की एकूण विद्यार्थ्यांमध्ये 1 मिळवा. कारण या जर मध्यभागचा विद्यार्थी काढायचा असेल तर कधीच एकूण विद्यार्थी हे सम येत नाही का? ते विद्यार्थी नेहमी विषम येत असतात. म्हणून या ठिकाणी त्या 7 मध्ये काय करायचं आहे? 7 मध्ये टोटल संख्येमध्ये 1 मिळवायचं आहे आणि त्याला 2 ने भागून आपल्याला मधल्या क्रमांकाचा विद्यार्थी त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. आता या प्रकारचं एक दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया. पाहता त्याच प्रकारचं उदाहरण आहे. एका ओळीमध्ये 35 विद्यार्थी आहेत. तर मध्यभागी असणाऱ्या सचिनचा क्रमांक कितवा? तर पहा एका ओळीमध्ये 35 विद्यार्थी आहेत. मस्तपैकी ओळ काढून घ्यायची. आता या 35 विद्यार्थी टोटल आहेत पण काय विचारले त्यांनी? मध्यभागी असलेल्या सचिनला. आता या 35 पैकीच हा जो सचिन आहे तो या ठिकाणी मध्यभागी येणार आहे. त्याचं स्थान या ठिकाणी मध्यभागी आहे सचिनचं. मग आता 35 मधून हा एक विद्यार्थी या रांगेमध्ये मध्ये जाऊन बसला म्हणजे 35 मधून जर 1 गेला तर त्या ठिकाणी किती विद्यार्थी शिल्लक राहिलेले आहेत? 35 वजा 1 म्हणजे 34 विद्यार्थी आता शिल्लक राहिलेले आहेत पहा. आणि सचिन हा मध्यभागी आहे. याचा अर्थ काय झाला? या ठिकाणी हे 34 मधले निम्मे विद्यार्थी डावीकडे आहेत आणि निम्मे विद्यार्थी उजवीकडे आहेत. म्हणजे 34चे आपल्याला 2 भाग या ठिकाणी करावे लागतील पहा. म्हणजे 34ला 2 ने भागायचं आहे. आता ज्यांचे पाडे पाठ आहे ते पटकन म्हणतील पहा. 17 दुने 34 म्हणजे इकडून 17 आणि इकडून 17. ज्यांचे पाडे पाठ नाहीत त्यांनी भागाकार करा. बे एक बे. जसं पाढा आपल्या मूळ संख्येचे पाडे कमीत कमी आपले स्कॉलरशिपसाठी गणित असेल बुद्धिमत्ता असेल यासाठी खूप गरजेचे आहेत पहा. कारण त्याच्यावर भरपूर उदाहरणे येतात. 17चा पाडा झाला, 19चा, 13चा. तर हे पाडे आपण आवर्जून त्या ठिकाणी पाठ करायला पाहिजेत. तर बे एक बे या ठिकाणी 3तून 2 गेले 1. कारण आपल्याला वेळ वाचणार आहे जर पाडे पाठ असतील तर बे 7 14. तर या ठिकाणी 17 हे उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. तर पहा या ठिकाणी या 35 मध्ये हा एक विद्यार्थी इथे आलेला होता त्याचं नाव आहे सचिन आणि 34 विद्यार्थी राहिलेले होते त्याचे 2 भाग आपण केले ते म्हणजे हे 17 आणि हे 17. तर आपल्याला
मध्यभागी बसलेल्या सचिनचा क्रमांक कितवा येणार आहे? 17 आणि 1 18 येणार आहे पहा. तर या ठिकाणी दुसरी पण आपल्याला मागाशी आयडिया सांगितली की या 35 मध्ये 1 मिळवा, 35 आणि 36 होतात आणि 36 ला 2 ने भागा. कारण हे पण सूत्र बऱ्याच शिक्षकांनी म्हणजे तर या पद्धतीनं आपण हे सोडवू शकतो पहा की टोटल विद्यार्थी किती आहेत या ठिकाणी? 35 विद्यार्थी आहेत पहा. मग त्याच्यामध्ये 1 मिळवा, 35 आणि किती झाले? 36 आणि या 36 ला 2 ने भागा, 18 दुने 36 म्हणजे या ठिकाणी उत्तर किती येणार आहे? 18 हे उत्तर येणार आहे. तुम्हाला जी योग्य पद्धत आहे, परंतु या ठिकाणी आपण त्याची संकल्पना समजून घेऊन हे सोडवतोय आणि हे सूत्र वापरून आपण सोडवतोय. तर जी योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. यानंतर आपण 9वं उदाहरण घेऊया. पहा आता 9व्या उदाहरणामध्ये काय दिलं? इथं पण एकूण विद्यार्थी दिलेत पहा. एकूण विद्यार्थी किती दिलेले आहेत या ठिकाणी? 41 विद्यार्थी हे या ठिकाणी दिलेले आहेत पहा, एकूण विद्यार्थी. आणि मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक कितवा? आता काही ज्यांचं सूत्र पाठ आहे पटकन काय करतील? हा, एकूण विद्यार्थी किती आहेत? 41 विद्यार्थी आहेत पहा एकूण. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? 1 मिळवायचा आहे. तर या ठिकाणी किती झाले टोटल? मग 42. आणि या 42 ला काय करायचं आहे? आपण 2 ने भागायचं आहे. 42 भागिले 2, बे दुने 4, 0 वरून घेतले 2, बे 1 बे. मग या ठिकाणी 21 हे काय येणार आहे? आपलं उत्तर येणार आहे. आता दुसऱ्या पद्धतीने ज्याला हे लक्षात आलं नाही पहा, ओळ काढा, रांग काढा. त्याच्यामध्ये 41 विद्यार्थी आहेत पहा. 41 मधला एक विद्यार्थी हा मध्यभागी आहे पहा. या ठिकाणी हा मध्यभागीचा विद्यार्थी. मग आता किती विद्यार्थी राहिले? 41 मधला एक विद्यार्थी मध्यभागी गेला. मग 41 मधला जर एक विद्यार्थी गेला तर आता राहिलेले आहेत विद्यार्थी 40. मग आता या 40 विद्यार्थ्यांमधले निम्मे पुढे आणि निम्मे मागे असणार आहेत. म्हणजे याला 2 ने भागायचं आहे. तर 40 भागिले 2 म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं किती येणार आहे? 20 येणार आहे पहा. म्हणजे इकडं 20 विद्यार्थी आणि इथं सुद्धा 20 विद्यार्थी. म्हणजे जो मध्यभागचा विद्यार्थी आहे त्याचा क्रमांक कितवा येणार आहे? या ठिकाणी 21वा येणार आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला योग्य वाटतंय त्या पद्धतीनं हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता. यानंतर आपण 10वं उदाहरण घेऊया पहा. काय सांगितलं या उदाहरणामध्ये? की एका रांगेत संध्या मध्यभागी उभी आहे पहा. तिचा क्रमांक 7वा आहे. तर त्या रांगेमध्ये एकूण मुली किती? तर पहा याच्यामध्ये संध्या मध्यभागी उभे. मग असे काय केलेलं होतं? एकूण विद्यार्थी दिलेले होते आणि मधल्याचा क्रमांक दिलेला होता. मग आपण काय करायचो? की एकूण विद्यार्थ्यांमध्ये 1 मिळवायचो आणि त्याला 2 ने भागायचो की आपलं डायरेक्ट उत्तर यायचं. आता त्यांनी काय केलेलं आहे? मध्यभागचं दिलेलं आहे त्याच्यावरून एकूण विचारलंय पहा. फिरून फिरून तेच विचारलं जातं. म्हणजे एकूण वरून मध्यभागचा क्रमांक विचारला जातो आणि मध्यभागवरून एकूण विद्यार्थी विचारले जातात. कोणत्याही प्रकारे जरी विचारलं तरी आपल्याला हे उत्तर काढता आलं पाहिजे. पहा आता या ठिकाणी एका रांगेमध्ये मध्यभागी संध्या उभी आहे पहा आणि तिचा क्रमांक 7वा आहे. या ठिकाणी पहा ही रांग काढून घ्या. या ठिकाणी इथं कोण आहे उभी? संध्या उभी आहे पहा. आणि हिचा क्रमांक कितवा आहे? संध्याचा 7वा क्रमांक आहे पहा. लगेच आपल्या डोक्यामध्ये क्लिक झालं. संध्याचा 7वा क्रमांक आहे, मध्यभागी आहे. याचा अर्थ तिच्या पुढे किती विद्यार्थिनी आहेत? 6. आणि तिच्या मागे किती विद्यार्थिनी आहे? 6. मध्यभागी याचा अर्थ काय? पुढे आणि मागे समान संख्या. मग या ठिकाणी संध्याचा नंबर किती? 6 6 दोन्हीकडे असणार आहे पहा. म्हणजे संध्याचा नंबर कितवा येणार आहे? 6 आणि 7. संध्याचा नंबर हा कितवा? सॉरी, या ठिकाणी एकूण विद्यार्थी विचारलेले आहेत पहा. तर मग या ठिकाणी 6 आणि 6 12 आणि संध्या 1 13. म्हणजे टोटल विद्यार्थी या ठिकाणी किती येणार आहेत? 13 विद्यार्थी येणार आहेत. लक्षात येते तुमच्या? तर या ठिकाणी जर मध्यभागचा क्रमांक दिला तर त्याच्यावरून आपल्याला टोटल संख्या काढता येते. 7वा क्रमांक आहे. मग मध्यभागी 7वा क्रमांक आहे. याचा अर्थ काय? 1 वजा करायचं, ती मध्यभागी उभी आहे. राहिले किती? 6. 6 पुढच्या बाजूला, 6 मागच्या बाजूला, 6 6 12 आणि संध्या 1 13. या पद्धतीने आपण टोटल संख्या या ठिकाणी काढू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी 11 उदाहरण तुम्हाला चांगल्यापैकी आता लक्षात आलेलं आहे. तर आपण वेगानं आता, कारण संकल्पना तुमच्या चांगल्या पद्धतीने स्पष्ट झालेल्या आहेत, तर थोडंसं फास्ट, कारण आपल्याला परीक्षेत आलेले उदाहरणं सुद्धा या ठिकाणी सोडून घ्यायचे पहा. मग आता एका रांगेमध्ये गोकुळ मध्यभागी उभा आहे पहा आणि त्याचा 21वा नंबर आहे. लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे 21 मधला गोकुळ जो आहे या ठिकाणी
पहा एका रांगेमध्ये ही झाली रांग, याच्यामध्ये गोकुळ मध्यभागी उभा आहे आणि त्याचा 21वा नंबर आहे. पहा म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी किती 21व्या नंबरला आहे. याचा अर्थ काय, मध्यभागी आहे हा, म्हणजे इकडं 20 विद्यार्थी आणि इकडं सुद्धा 20 विद्यार्थी आहेत, म्हणून मध्यभागीचा 21वा नंबर आला. याचा अर्थ काय, इकडे 20 विद्यार्थी आणि इकडे 20 विद्यार्थी. मग या ठिकाणी आपल्याला एकूण किती असतील, तर या ठिकाणी काय केलं, मग 20 आणि 20 40 आणि ह्या जो गोकुळ मध्यभागी आहे त्याला मात्र आपल्या याच्यामध्ये इन्क्लूड करायचा आहे. 20 आणि 20 40 आणि हा जो गोकुळ आहे तो 1, म्हणजे या ठिकाणी एकूण विद्यार्थी किती येणार आहेत, 41. आता आपण काय करू, 20 आणि 20 40 उत्तर लिहून मोकळे होऊ. या गोकुळला सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. तर 41 हे आपल्या या ठिकाणी उत्तर येणार आहे. ठीक आहे, यानंतर आपण 12वं उदाहरण या ठिकाणी पाहू. त्या ठिकाणी 12वं उदाहरण तुमच्या समोर आहे. पहा की एका रांगेमध्ये अजय मध्यभागी उभा आहे. या ठिकाणी अजय मध्यभागी 17व्या स्थानावर उभा आहे. लगेच आपल्या डोक्यात काय आलं, 17 मधला एक मध्यभागचा क्रमांक गेला, म्हणजे इकडून 16 आणि इकडून 16. तर 16 अजय हा मध्यभागी उभा आहे. पहा या ठिकाणी ही रांग आहे. पहा आणि अजय हा या ठिकाणी मध्यभागी उभा आहे, त्याचा क्रमांक हा 17वा आहे, म्हणजे इकडे 16 विद्यार्थी झाले आणि इकडे सुद्धा 16 विद्यार्थी झाले. मग याच्यावरून आपल्याला काय मिळालं की 17व्या स्थानी मध्यभागी दिलं, मध्यभागचं स्थान दिलं, तर याच्यावरून आपल्याला त्या रांगेमधील टोटल विद्यार्थी काढता येतात. पहा मग या ठिकाणी 16 आणि 16 32 आणि अजय 1 33. या ठिकाणी एकूण विद्यार्थी किती झालेले आहेत, 33 हे विद्यार्थी झालेले आहेत. पहा त्याच रांगेमध्ये आता या ठिकाणी आपण एकूण विद्यार्थी संख्या किती काढली, 33. आता त्यांनी फक्त आपल्याला एकूण विद्यार्थी संख्याच विचारली नाही, तर पुढे काय विचारलंय, त्याच रांगेमध्ये विजय उजवीकडून 12व्या स्थानी आहे. पहा इथं 2 स्टेप यायला आता सुरुवात झाली. आता या ठिकाणी पहा ह्याच रांगेमध्ये पाहता या ठिकाणी उजवीकडून आणि डावीकडून असा उल्लेख होता, त्याच्यामुळं आपल्याला आडवी रांग या ठिकाणी काढावा लागेल. तर या ठिकाणी मध्यभागी अजय उभा आहे, आता 17वा क्रमांक आहे, तो मध्यभागी म्हणजे इकडं 16 इकडं 16 आणि अजय 1. 16 आणि 16 32 आणि अजय 1 33. या ठिकाणी एकूण विद्यार्थी आपले किती आलेले आहेत, 33 विद्यार्थी एकूण आलेले आहेत. पहा आता दुसऱ्या वेळेस काय विचारलं की त्याच रांगेमध्ये विजय उजवीकडून 12व्या स्थानी आहे. आता पहा परत एकदा उजवी आणि डावी असं 2 पद्धतीने आपण लिहून घ्यायचंय, उजवी बाजू आणि ही डावी बाजू. तर उजवीकडून 12व्या स्थानावर पहा, आता उजवीकडून 12व्या स्थानावर पहा, इथं उजवीकडून 12व्या स्थानावर कोण उभा आहे, विजय उभा आहे. पहा या ठिकाणी उजवीकडून 12व्या स्थानावर विजय उभा आहे. याचा अर्थ काय, तू जर उजवीकडून 12व्या स्थानी तर इथे किती विद्यार्थी असणार आहेत, 11 विद्यार्थी असणार आहे. पहा कारण त्याचा उजवीकडून 12वा क्रमांक आहे, म्हणजे इथं 11 विद्यार्थी आहेत. मग आता या ठिकाणी आपल्या एक लक्षात आलं की एकूण विद्यार्थी आपण काढले. आता हे जे विद्यार्थी संख्या आहे त्याच्या विजयच्या डावीकडची हे आपल्याला काढता येईल की नाही, काढता येईल. पहा कशी काढायची, हे जे एकूण विद्यार्थी आहेत त्याच्यामधून हे वजा करा. एकूण विद्यार्थी 33 आहेत, तर 33 वजा हे 11 आणि विजय 1 12, म्हणजे 3तून 2 गेले 1, 3तून 1 गेले खाली 2, म्हणजे या ठिकाणी किती विद्यार्थी राहिले, 21 विद्यार्थी त्या रांगेमध्ये राहिले. पहा मग प्रश्न काय विचारला, विजयचा डावीकडून कितवा क्रमांक आहे. पहा डावीकडून कितवा क्रमांक येईल, मग विजयच्या अगोदर या ठिकाणी 21 विद्यार्थी आहे, म्हणजे विजयचा क्रमांक कितवा येणार, या ठिकाणी 21, म्हणजे याचा नंबर येणार आहे 22वा नंबर येणार आहे. लक्षात येतं सगळ्यांच्या. आता या ठिकाणी आपण परीक्षेला काही आलेले उदाहरणं या ठिकाणी पाहूया. पहा त्या अगोदर एक नवीन प्रकारचं या ठिकाणी उदाहरण घेऊया. एक
तर पहा कधी कधी काय येतं की मैदानावर एकूण 17 रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेमध्ये 17 मुली आहेत. ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न येतो की रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या आणि रांगांची संख्या समान येते, म्हणजे विद्यार्थी पण या ठिकाणी 17 आहेत आणि रांगा पण या ठिकाणी 17 आहेत. तर असं ज्या वेळेस येतं तर त्यावेळेस वर्ग संख्या हे उत्तर येतं. पहा 17 गुणिले 17 289, 17चे वर्ग. तर या 5वीच्या शिष्यवृत्तीमध्ये आपले वर्ग पाठ असणं हे खूप गरजेचं आहे. पहा की आपल्याला ते तोंडपाठ कमीत कमी 20 पर्यंतचे, तसे 25 पर्यंतचे पाठ व्हायला हवेत. वर्ग संख्या, घनसंख्या, म्हणजे आपला वेळ वाचणार आहे. पहा जर आपला वर्ग पाठ असेल तर 17चा वर्ग 289, 11चा किती, 13चा किती, 19चा किती, हे जर आपले पाठ असेल तर आपला, कारण वेळेला शिष्यवृत्ती परीक्षा म्हटल्यानंतर जशी अचूकता महत्वाची आहे तसं वेग सुद्धा महत्वाचा आहे. पहा म्हणजे वेळ आपल्याला पुरला पाहिजे त्या दृष्टीनं. तर ठीक आहे, 17 गुणिले 17 289, 17चा वर्ग, तर हे 289 या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. आता परीक्षेला आलेले जे उदाहरण आहेत ते आपण पाहूया. तर या ठिकाणी पहा 2025 फेब्रुवारी म्हणजे याच वर्षी पहा हे परीक्षेला येऊन गेलेलं उदाहरण आहे. पहा की एका रांगेत सलीम मधोमध 12व्या क्रमांकावर आहे. पहा ओळ वाचली की लगेच आपल्या डोक्यामध्ये क्लिक व्हायला पाहिजे आपल्याला दिलंय काय आणि आपल्याला करायचंय काय. जर त्यांनी आपल्याला मधोमधचा क्रमांक दिलाय तर त्याच्यावरून आपल्याला काय काढायचंय, टोटल. म्हणजे पहा त्या वाक्य वाचतानाच आपल्याला त्याचं आकलन झालं पाहिजे की नेमकं आपल्याला करायचंय काय. तर पहा एका रांगेमध्ये सलीम हा मधोमध 12व्या क्रमांकावर उभा आहे. त्याच रांगेत अंकित उजवीकडून उभा आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आडवी लाईन ही काढावी लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच रांगेमध्ये पहा आता मधोमध 12व्या क्रमांकावर उभा आहे. आता लिहिल्यानंतर या ठिकाणी उजवी बाजू आणि या ठिकाणी डावी बाजू अशा दोन बाजू आल्या. आता मधोमध या ठिकाणी सलीम उभा आहे. पहा त्याचा क्रमांक 12वा आहे. याचा अर्थ तो इकडं पण 11 जण आहेत आणि इकडं पण 11 जण आहेत. 11 अधिक 11 आणि प्लस सलीम 1, 11 आणि 11 22 आणि 1 23. म्हणजे या ठिकाणी एकूण विद्यार्थी जे आहेत तर ते किती आहेत, 23 विद्यार्थी एकूण या ठिकाणी आहेत. पहा या ठिकाणी एकूण विद्यार्थी संख्या आपण त्या रांगेतील काढलेली आहे. आता त्याच रांगेमध्ये अंकित उजवीकडून 8व्या क्रमांकावर आहे. तीच रांग आहे. पुन्हा एकदा ड्रॉ करतो रांग. या ठिकाणी उजवी बाजू आणि या ठिकाणी डावी बाजू. तर या ठिकाणी काय झालंय की अंकित उजवीकडून 8व्या क्रमांकावर आहे. उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे त्या ठिकाणी अंकित, तर पहा या ठिकाणी अंकित उजवीकडून 8व्या क्रमांकावर आहे. म्हणजे त्याच्या पाठीमागे इथं किती विद्यार्थी आहेत, 7 विद्यार्थी आहेत. पहा म्हणून त्याचा उजवीकडून 8वा क्रमांक आलेला आहे, म्हणजे इथं 7 विद्यार्थी आहेत. आता पहा ज्यावेळेस हा भाग येतो त्यावेळेस आपल्याला हा भाग लगेच त्या ठिकाणी काढता येतो. पहा म्हणजे हे 7 विद्यार्थी अंकित 1 8, म्हणजे 8 विद्यार्थी. आता एकूण 23 विद्यार्थी आहेत, त्याच्यातून हे 8 विद्यार्थी गेले. म्हणजे 23 मधून 8 वजा करा, 23 वजा 8 म्हणजे किती उत्तर येईल, 15 उत्तर येईल. पहा या ठिकाणी इथं किती विद्यार्थी आहेत, मग 15 विद्यार्थी अंकितच्या डाव्या बाजूला आहे. मग त्यांनी काय विचारलंय की डावीकडून अंकित कितव्या क्रमांकावर आहे. पहा मग आता अंकितच्या डावीकडे 15 विद्यार्थी आहे, म्हणजे 15 आणि त्याच्यानंतर अंकित 16, म्हणजे या ठिकाणी तो अंकित हा 16व्या क्रमांकावर त्या ठिकाणी असणार आहे. पहा अत्यंत सोपं उदाहरण आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये जसा सराव होईल तसं कमी वेळेमध्ये आपलं हे उदाहरण सोडून होणार आहे. काय केलंय आपण, मधोमध 12व्या स्थानी आहे त्याच्यावरून एकूण संख्या काढली. पहा जर तो 12व्या स्थानी आहे तर इकडून 11 जण आहेत आणि इकडून 11 जण आहेत, म्हणजे टोटल 23. किंवा दुसरी पद्धत आहे 12 दूने 24 आणि 24 मधून 1 वजा केला म्हणजे 23. सूत्राच्या साह्यानं सुद्धा ही संख्या आपण काढू शकतो. मग आता या ठिकाणी डावीकडून जर त्याचा त्याच रांगेमध्ये अंकित उजवीकडून 8व्या क्रमांकावर आहे. उजवीकडून 8व्या क्रमांकावर आहे म्हणजे इथं 7 जण आहेत आणि अंकित हा 8वा आहे, तर डावीकडून त्याचा क्रमांक विचारला. मग या ठिकाणी टोटल संख्येमधून हे 7 आणि अंकित 1 8 वजा केले म्हणजे इकडची संख्या आपल्याला मिळाली. पहा हे 15 आहेत, म्हणजे डावीकडून 15 आणि अंकित हा कितव्या नंबरला येणार आहे, 16व्या नंबरला येणार आहे. मग असे जे आपण टप्पे घेतले तर याचा या ठिकाणी आपल्याला उपयोग झाला. पहा सोडवताना या ठिकाणी आता आपण 18वं उदाहरण पाहूया. आता फेब्रुवारी 2017ला जी परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये आलेलं आहे का उदाहरण की एका रांगेमध्ये विराटचा उजवीकडे 15 मुली आणि डावीकडे 15 मुली आहेत. पहा मग या ठिकाणी आपण
उजवीकडे डावीकडे म्हटल्यानंतर काय करायचं, अशी आडवी लाईन ड्रॉ करायची आणि इकडं उजव्या हाताला उ आणि डाव्या हाताला डा या पद्धतीने आपण लिहायचं आहे. आता उजवीकडून 15 मुलं आहेत पहा. आता विराट इथं कोण उभा आहे या ठिकाणी पहा, विराट इथं उभा आहे आणि ह्या विराटच्या उजवीकडे 15 मुलं आहेत पहा. आता इथं क्रमांक दिलेला नाही हे लक्षात घ्या, नाही तर इथं 14 म्हणताल तुम्ही. त्याचा क्रमांक दिलाय का 15 मुलं उभी आहेत असं दिलंय, 15वा आहे असं दिलेलं नाही. म्हणून या ठिकाणी उजवीकडं 15 मुलं आहेत या ठिकाणी विराटच्या आणि डावीकडे किती मुलं आहेत या ठिकाणी 21 मुलं आहेत. इथं आपल्याला क्रमवाचक संख्या दिलेली नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट इथं संख्या दिलेली आहे. इकडं 15 मुलं, इकडं 21 मुलं. आता याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, तर त्या रांगेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या मिळणार आहे पहा. म्हणजे 15 अधिक 21 अधिक विराट 1 म्हणजे 15 अधिक 21 आणि अधिक विराट 1, 5 6 आणि 1 7 आणि 2 आणि 1 3 म्हणजे टोटल संख्या या ठिकाणी आपल्याला आलेली आहे पहा 37. म्हणजे हेच उत्तर आलं का आपलं, नाही. विचारलंय काय पुढं पहा, मधोमध उभा असलेल्या विनीतचा क्रमांक कितवा, मधोमधचा क्रमांक विचारलाय पहा. आणि मधोमधचा क्रमांक कसा काढतो आपण पहा, या 37 पैकी हा मधोमध असलेला विनीत तो वजा 37 मधला एक जण या ठिकाणी उभा राहिला, म्हणजे किती जण राहिले या ठिकाणी आता 36 विद्यार्थी राहिले पहा. मग 36 विद्यार्थी डावी 36 मधले निम्मे डावीकडे आणि निम्मे उजवीकडं, पाडेपाठ पाहिजे. 18 दुने 36 म्हणजे 18 18 36 होतात. किंवा येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला भागाकार करावा लागेल, तिथे वेळ जाईल. मग या ठिकाणी इथं 18 विद्यार्थी आहेत आणि इथं सुद्धा किती विद्यार्थी आहेत, 18 विद्यार्थी आहेत. मग हा मध्यभागचा क्रमांक कितवा येणार आहे, इकडं 18 म्हणजे याचा क्रमांक कितवा येणार आहे, 19वा येणार आहे पहा. कितवा येणार आहे, 19वा नंबर या ठिकाणी येणार आहे. तरी फेब्रुवारी अत्यंत जर व्यवस्थित आपण एकाग्रतेने सोडवलं तर याच्यामध्ये काही अवघड नाही. यानंतर आपण 2019 साली जो प्रश्न येऊन गेलेला आहे, एका रांगेमध्ये डावीकडून आणि उजवीकडून दिलेले आहे पहा. हे डावीकडून उजवीकडून शब्द आले की लगेच आपण या ठिकाणी मस्तपैकी ओळ अशी आखून घ्यायची आहे. इकडं उजवी आणि इकडं डावी या पद्धतीने आपण लिहायचं आहे. आता कोमल आहे पहा, कोमल डावीकडून 28व्या क्रमांकाला, इथं आहे कोमल, कोमल आहे पहा आणि हिचा डावीकडून 28वा नंबर आहे. याचा अर्थ इथं किती जण झाले, 27 विद्यार्थिनी झाल्या पहा. आणि उजवीकडून 32वा नंबर आहे पहा, म्हणजे इथं किती जण झाले, 31 जण झाले पहा, म्हणून तिचा 32वा नंबर आहे. मग याच्यावरून काय मिळाले आपल्याला या ठिकाणी टोटल संख्या मिळाली पहा, 7 आणि हा एक 8 आणि कोमल एक 9 आणि 3 आणि 2 5 म्हणजे टोटल एकूण विद्यार्थी त्या रांगेमध्ये किती आहेत, 59 विद्यार्थी टोटल आहेत पहा. मग आता त्यांनी काय विचारलंय की मध्यभागी उभी असणारी सुवर्णा. आता या ठिकाणी एकूण संख्येवरून आपल्याला काय काढायची, मध्यभागचा क्रमांक या ठिकाणी काढायचा आहे पहा. मग मध्यभागचा क्रमांक काढताना एकूण संख्येमध्ये 1 मिळवायचा आणि त्याचे निम्मे करायचे. 59 मध्ये 1 मिळवा, किती झाले 60. मग या ठिकाणी 60चे निम्मे करायचे म्हणजे 30. या ठिकाणी जो मधला क्रमांक आहे तो कितवा येणार आहे, 30वा येणार आहे. म्हणजे इथं 29 आणि इकडून 29 आणि हा 30वा जो नंबर आहे हा मध्यभागचा येणार आहे. आता त्यांनी आणखी पहा एक प्रश्न त्याच्यामध्ये आणखी इन्क्लूड केलेला आहे पहा. नुसता मध्यभागचा क्रमांक आपल्याला विचारलेला नाही, तर काय विचारलंय, सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे पहा. सुवर्ण ही कुठं आहे, मध्यभागी आहे आणि तिच्या पाठीमागे मनीषा उभी आहे पहा. इथं कोण उभी आहे, पाठीमागे मनीषा उभी आहे. आता ही जी मनीषा आहे सुवर्णाच्या मागे उभी आहे आणि सुवर्ण आणि मनीषा यांच्यामध्ये इथं 10 मुली आहेत पहा. किती मुली आहेत या ठिकाणी, 10 मुली आहेत. सुवर्णाचा क्रमांक 30वा आहे. 10 मुली सोडल्यानंतर मनीषाचा क्रमांक या ठिकाणी आहे पहा. मग या ठिकाणी मनीषाचा क्रमांक त्यांनी आपल्याला मागून विचारलाय पहा. म्हणजे 3-4 प्रकारचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते या ठिकाणी एकत्ररित्या त्यांनी घेतलेले आहेत. मग या ठिकाणी 30 आणि 10 40 म्हणजे मनीषाचा क्रमांक कितवा येणार आहे, 41वा. पुढून 41वा, पण त्याने पुढून विचारलेला नाही तर आपल्याला मागून विचारलेला आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा ही स्टेप आपल्याला करावी लागणार आहे. तर या ठिकाणी
उजवी बाजू आणि डावी बाजू या पद्धतीने लिहून, तर टोटल संख्येमधून या ठिकाणी मनीषा 41व्या नंबरला आहे. मनीषा या ठिकाणी 41व्या नंबरला आहे, म्हणजे इथं 40, इथं मनीषा 41 आणि टोटल विद्यार्थी संख्या किती आली? 59. तर 59 मधून आपल्याला हे 41 वजा करावे लागतील. 59 वजा 41 म्हणजे 9तनं 1 गेले 8, 5तनं 4 गेले 1, म्हणजे या ठिकाणी 18 विद्यार्थी असणार आहे. पहा मग मागून तिचा क्रमांक कितवा येणार? इकडे जर 18 विद्यार्थी आहेत तर 18 आणि 1 19, तर या ठिकाणी 19 वा हे आपलं उत्तर येणार आहे. यालाच कुठं प्रश्न म्हणतात. म्हणजे अनेक जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. तर या ठिकाणी माझ्या परिणामी पूर्ण हा घटक संकल्पना सराव या प्रश्नाचा जास्तीत जास्त व्हावा या ठिकाणी प्रयत्न करून हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या ह्या ऑनलाईन तासिकेसाठी आपल्या पाथर्डीचे गटशिक्षण अधिकारी माननीय शिवाजी कराड साहेब, त्याचप्रमाणे नोडल रामनाथजी कराड साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी तांत्रिक सहाय्य घोगरे सर आणि वाघ सर यांनी खूप सहकार्य केल्यामुळं आजचा हा ऑनलाईन तास या ठिकाणी मी घेऊ शकलो. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला खूप खूप यश या ठिकाणी मिळो आणि उत्तुंग भरारी यशाची आपण घेऊ अशी अपेक्षा व्यक्त करून माझी या ठिकाणी तासिका थांबवतो. नमस्कार.